महाराष्ट्र। मी वैशाली विजय भोईर। आज माझ्या घरी गौराईचं आगमन झालंय, पूजन आहे। तर संख्येने भाविक येत आहेत पाया पडण्यासाठी। तर सगळ्यांच्या इच्छा गौरी मातेने पूर्ण कराव्यात हीच मी गौरी मातेला प्रार्थना करते। तुम्हाला आणि नक्की माझी गौरी करणार त्यांना नगर काय नवस काय केलेलं आहे माताला? यांची सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे, कारण ते खूप मेहनत घेतात। त्यांची सगळी स्वप्न पूर्ण झाली। सर्वप्रथम गौरी गणपतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज आपणही इथे आमच्या गौराईच्या पूजनाला आम्ही जे तुम्हाला निमंत्रण दिलं होतं ते निमंत्रण स्वीकारून आज इथे आपण वेळात काढून आपण आज इथे आमच्या गौराईचं दर्शन घ्यायला आला। आपल्याला पण आमच्या पूर्ण भोईर परिवारातर्फे आम्ही तुमचंही मी आभार व्यक्त करतो। तसंच आज येथे सर्व आमचे गोवंडी गावातील नागरिक असतील, आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व आमचे कार्यकर्ते असतील, तसंच इतरही आमचे जे ही आमची गौराई आहे ही आमची वडिलांच्या म्हणजे आम्हालाही माहिती नाही की किती वर्ष झाली असतील। तेव्हापासून आम्ही माझे वडील पूर्वी सर्व गौराईचं सर्व सांभाळत होते। तसंच आम्ही आता त्यांची तिन्ही मुलं आणि आमच्या घरातल्या सर्व वडिलांच्या सुना असतील, आम्ही सर्वजण मिळून आजही आमचा भोईर परिवार सगळे मिळून आज गौराईचं आम्ही चांगल्यारीत्या आम्ही पूजन करत आहे। आणि या पूजनाला सर्व स्तरावरनं सर्व पक्षातील असतील सर्वजण आमच्या गौराईला नवस करण्यासाठी येतात। आणि आमची गौराईला पण मी हात जोडून विनंती करतो, प्रार्थना करतो की सर्वांचे जे संकट असतील सगळ्यांना आरोग्य त्यांचं चांगलं राहून दे आणि सर्वांच्या घरामध्ये सुख समृद्धी लाभून दे, हीच मी आमच्या गौराईच्या चरणी मी प्रार्थना व्यक्त करतो। तुम्ही काय नवस केलेला आहे गौराई मातेला? काय नवस केलेला? नवस असतो तो बोलायचा नसतो, झाल्यावरती आपण फेडायचा असतो। हेच नक्की मी जे काही मी बोललेलो आहे ते मी जेव्हा माझा नवस पूर्ण होईल तेव्हा मी फेडताना मी सर्वांना सांगेन। आणि नक्कीच माझा नवस असून दे आणि इतरही जी भाविक आज मोठ्या संख्येने आमच्या घरी देवीला प्रार्थना करायला आलेले आहेत, सर्वांना म्हणजे देवीला मी प्रार्थना मी स्वतः करीन की सर्वांच्या जे नवस आहेत ते पूर्ण हो। आणि नक्कीच जे कोणी इथे नवस फेडायला आलेले आहे मागायला त्यांचा नवस पूर्ण लवकरात लवकर होईल। सर्वांना गणपती आणि गौराईच्या शुभेच्छा। आणि मी आता इथे दुसरी पिढी आहे, मी म्हणजे वडील प्रकाश भोईरच्या बरोबर मी उपशाखा प्रमुख होतो, खांद्याला खांदा लावून काम करतो। आता त्यांचा मुलगा शाखा प्रमुख आहे, त्यांच्याबरोबर आम्ही काम करतो दुसरी पिढी। आणि दुसऱ्या पिढीवर आम्ही इथे गौराईला दरवर्षी येतो। आता गेली 30 वर्षापासून दरवर्षी मी येतो। मग इथं मोठ्या उत्साहात गौराईचा उत्सव साजरा करतात, सगळे भाविक येतात, सर्व शिवसेनेचे इतरही पक्षाचे लोक येतात आणि सगळे आशीर्वाद घेतात, सर्व नवस बोलतात आणि सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत ही गौराई चरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। विजय भोईरसाठी काय नवस वगैरे केलं? विजय भोईर लवकरच नगरसेवक होईल अशी सर्वांच्या कार्यकर्त्याच्या मनात इच्छा पूर्ण होईल ही आम्ही आता आज भोईर येतो गौराई चरणी आणि सर्वांना जय महाराष्ट्र करतो। धन्यवाद सर्वांना। गौराईच्या दिवशी भोईरांच्या घरात नेहमीच गर्दी असते आणि गौराईचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे। ते आमचे शाखा प्रमुख जे आहेत भोईर साहेब त्यांच्या पाठीशी देवी उभी आहे असं एवढं हे काय नाही, मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने करतात ते गौराईची पूजा, गौराईचं स्थापना करतात। आणि त्यांना गौराईकडनं एवढीच मागणी आहे की त्यांना पुढची वाटचाल त्यांची एकदम शुभ हो आणि ते पुढचे आमचे भावी आता तर नगरसेवकच आहेत, भावी नगरसेवकच आहेत, पण आता पुढे नगरसेवक होऊन ते आमच्या पुढे येतील असे आम्ही गौराई चरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अच्छा हां